आखाती युद्धामुळे इंधनाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या बारामती पेट्रोल पंपावर आलेलो आहे। आपण सीएनजीच्या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवातीला 92 रुपये 50 पैसे दर होता, मात्र आता 96 रुपये 50 पैसे दर झालेला आहे। खऱ्या अर्थाने 4 रुपयांनी थेट सीएनजी वाढलेला आहे। आपल्या बरोबर सीएनजी चालक गाडीचे चालक आहेत। काय नेमकी समस्या आहे? खऱ्या अर्थाने 4 रुपयांनी सीएनजीचा दर वाढलाय। खूप भीषण परिस्थिती युद्धामुळे सर्वसामान्य जनतेचे खूप हाल होत आहेत। त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे आणि याचा परिणाम पूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे। याचा उद्रेक भविष्यात आणि आता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। सीएनजीचा तुटवडा देखील भासत आहे। सीएनजीचा तुटवडा आहेच आहे आणि त्याच्याबरोबर घरगुती गॅसचाही तुटवडा आहे, पण कालांतराने त्याच्यावर काही पर्याय नाही निघाला तर याचे गंभीर परिणाम इथून पुढच्या काळात भोगावे लागतील। नक्कीच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने सीएनजीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत, ते गाडी चालक जे आहेत ते संताप व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सीएनजी भरण्यासाठी गाड्यांची गर्दी जी आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सुरुवातीलाच सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या ऐवजी सीएनजी किंवा व्हेइकल गाड्या वापरावा असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं, मात्र सध्या इंधन दर वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पेट्रोलचं देखील पेट्रोलला भरण्यासाठी देखील नागरिकांच्या या ठिकाणी रांगा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। पेट्रोल देखील खऱ्या अर्थाने 4 रुपयांनी दरवाढ ज्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच खऱ्या अर्थाने आता खरीपाचा हंगाम सुरू आहे आणि या खरीपाच्या हंगामामध्येच आता इंधन दर वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी जे आहेत ते देखील त्यांचा देखील संताप पाहायला मिळत आहे। काय सांगाल? इंधन दर वाढ झालेली आहे, सीएनजी देखील वाढलेला आहे, काय सांगाल? अगोदर पेट्रोल महाग होतं, त्याच्यामुळे आम्ही सीएनजी गाडी घेतली, पण सीएनजी गाडी घेतल्यापासून पण रेग्युलर सीएनजीचं पण रेट वाढत आहे। आता जर बघितलं तर 4-5 रुपयांनी डायरेक्ट वाढलं आहे। त्या दिवशी मोदीजींनी सांगितलं की बाबा गाडी म्हणजे पेट्रोल कमी वापरा किंवा तुम्ही सोनं खरेदी करू नका। ही त्यांची स्ट्रॅटेजी होती का? मग की अगोदर देशाच्या अर्थव्यवस्थेचं नाव सांगायचं आणि नंतर त्याच्या नावाखाली रेट वाढवायचे। अगोदर असं सांगितलं किंवा आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपल्याला वाढवायची आहे, अगर त्या संदर्भात त्यांनी असं सूचना दिल्या किंवा पेट्रोल कमी वापरा, वर्क फ्रॉम होम करा। ज्या लोकांना फील्डवर ज्यांना काम आहे, ज्यांना बाहेर शहरात जावं लागतं कामासाठी, त्या लोकांनी घरी बसून कसं काम करायचं? त्यांना तर गाडी पेट्रोल वापरावंच लागणार आहे, सीएनजी वापरावंच लागणार आहे। पण आता पेमेंट तर त्या पटीत वाढत नाहीये। आता पगारी जर बघितलं तर 3-4% सुद्धा इन्क्रीमेंट देत नाही कोणती कंपनी म्हणा किंवा सरकार म्हणा। पण इथं जर बघितलं पेट्रोलचे दर रेग्युलर वाढतात, 5 आणि 6 टक्क्यांनी वाढतात। जर 5 आणि 6 महिन्याला म्हणजे वर्षाला जवळजवळ 10-10% रेट वाढतायत पेट्रोलमध्ये अगर सीएनजी मध्ये। मग माणसांनी भागवायचं कसं? इथं रेंट पण वाढतायत, घर भाडे जर बघितलं तर तुम्ही प्रत्येक वर्षाला 5-10% वाढतंय। मग सगळा जर विचार केला सगळ्या खर्चाचा, ग्रॉसरी असेल, तुमचं पेट्रोल असेल, इंधन असेल, गॅस असेल, सगळ्याचा ओव्हरऑल विचार केला तर 30-30% वाढ होते प्रत्येक वर्षाला। पण पगार त्या पटीमध्ये वाढत नाहीये, पगार वाढतो तो फक्त 5 आणि 4%। कसं भागवायचं मग लोकांनी? हेच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाचं दर जे आहे ते वाढलेलं आहे। यामुळे गाडी चालकांचा संताप आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे कुठंतरी या आखाती युद्धाचा फटका जो आहे तो इंधन दर वाढीवर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे सरकारने जे आहे ते खऱ्या अर्थाने आता इंधन दर वाढ झालेली आहे, कुठंतरी आता कमी प्रमाणामध्ये केली पाहिजे असा भावना जी आहे ते नागरिकांकडून केल्या जात आहेत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।